यावल सुतगिरणीच्या गोदामाला भीषण आग, कापूस गाठी व यंत्रसामग्रीसह सुमारे 1 कोटींचे नुकसान. सौरऊर्जा प्रकल्पाच्या वेल्डिंग दरम्यान उडालेल्या ठिणगीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. अग्निशमन दल, महसूल प्रशासन व नागरिकांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात. यावल प्रतिनिधी फिरोज तडवी. यावल येथील सुतगिरणीच्या गोदामाला सोमवारी भीषण आग लागून कापसाच्या गाठी, यंत्रसामग्री व इतर साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुमारे 1 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार सुतगिरणीत सौरऊर्जा प्रकल्पासाठी सोलार पॅनल बसविण्याचे काम सुरू होते. यावेळी वेल्डिंग करताना उडालेल्या ठिणगीमुळे कापसाच्या गाठींनी पेट घेतल्याने आग वेगाने पसरली. गोदामात मोठ्या प्रमाणात कापूस साठवलेला असल्याने आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच यावल नगरपरिषदेचा अग्निशमन बंब तसेच सावदा येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलासह स्थानिक नागरिकांनीही आग विझवण्यासाठी मोठे सहकार्य केले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. घटनास्थळी महसूल विभागाने पंचनामा सुरू केला असून नुकसानग्रस्त यंत्रसामग्रीची तपासणी करण्यात येत आहे. यावल तहसील कार्यालयाकडून तलाठी पवनकुमार नवगाळे यांनी पाहणी केली. तसेच सुतगिरणीच्या संचालिका सोनम शैलेश खाचणे, नगरसेवक उमेश फेगडे, राजू वाणी, यावल नगरपालिकेचे अधिकारी कोल्हे यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ही सुतगिरणी स्वर्गीय जे.टी. महाजन यांच्या स्वप्नातून साकार झालेली महत्त्वाची औद्योगिक संस्था मानली जाते. आगीनंतर सुतगिरणीचे कामकाज तात्पुरते बंद ठेवण्यात आले असून पुढील तपास आणि नुकसानीचे अंतिम मूल्यांकन सुरू आहे. आग लागण्याचे नेमके कारण तपासांती स्पष्ट होणार असले तरी वेल्डिंगच्या ठिणगीमुळेच ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.